आणि आता आपल्या चर्चेकडे वळणार आहोत. आपल्या चर्चेचा आजचा विषय तुम्हा आम्हा सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे, कारण आयुष्यात खोकला प्रत्येकाला कधीतरी होतोच. बरेच जण 4-2 दिवस अंगावर काढतात, जास्त झाला तर एखादं कफ सिरप घेतात, पण हे कफ सिरप घेताना दोनदा विचार करायला हवा, कारण देशात सध्या कोल्ड्रिफ्ट नावाच्या एका लहान मुलांच्या कफ सिरपने धुमाकूळ घातलाय. या कफ सिरपमुळे आतापर्यंत 16 लहान मुलांचा मृत्यू झालाय. अनेक जण रुग्णालयात उपचार घेत आहेत, त्यातले काही जण व्हेंटिलेटरवर आहेत. हे कफ सिरप खोकला शमवण्याऐवजी थेट चिमुकल्यांच्या किडन्या खराब करतंय आणि याला कारण ठरलंय यात वापरलेलं एक सॉल्व्हंट. डायथिलीन ग्लायकॉल नावाचं एक घातक केमिकल यात वापरण्यात आलंय, जे जीवघेणं ठरतंय. खरं तर कफ सिरपमध्ये प्रोपिलिन ग्लायकॉल नावाचा अल्कोहोल सॉल्व्हंटचा नॉर्मली वापर होतो, मात्र ते महाग असल्यामुळे त्याच्याऐवजी हे डायथिलीन ग्लायकॉलचा वापर केल्याचं समोर आलेलं आहे, जे तुलनेनं बरंच स्वस्त आहे पण घातक आहे. आता प्रश्न असा उरतो की बंदी असलेली अशी केमिकल्स औषधांमध्ये वापरण्याचं धारिष्ट्य कुठून येतं? अशा कंपन्या कुणाच्या आशीर्वादानं सुरू असतात? क्वालिटी कंट्रोल विभाग या औषधाला परवानगी देताना झोपा काढतं का? जीवघेण्या औषधांचा पर्दाफाश झाल्यानंतर करते करवते सुशेगाद कसे? आणि सध्या ही जी मुलं ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्यांचं पुढे काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण शोधायचा प्रयत्न करणार आहोत. आणि या संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सध्या आहेत बालरोग तज्ज्ञ डॉक्टर यश बानाई, जे नागपूरमध्ये या मुलांवरती उपचार करतात. डॉक्टर बानाईत आपलं स्वागत आहे पुढारी न्यूजमध्ये. सगळ्यात पहिल्यांदा ही जी मुलं, मला वाटतं 14 मुलं ज्यांच्यावरती उपचार सुरू आहेत, ज्यातली 3 जण ICU मध्ये आहेत, यांची तब्येत कशी आहे आणि नेमकं त्यांच्या शरीरामध्ये काय त्रास त्यांना होतो या कफ सिरपमुळे? नमस्कार. हे बाळ जे आले होते ते सडन ऑनसेट म्हणजे यांचे अक्यूट सिम्पटम्स होतात. 3 दिवसाची हिस्ट्री होती आणि सर्दी खोकला बेसिक कंप्लेंट्स म्हणू शकतो यांनी आले होते. पण जेव्हा आपल्याकडे आले त्यांची शुद्धी कमी होती आणि लगेच युरिन आउटपुट टोटली बंद झालं होतं, लघवी येत नव्हती. आणि जेव्हा आपण टेस्ट केली KFT किडनी फंक्शन टेस्ट, तर याचा पूर्णपणे त्याचं क्रिएटिनिन वाढलं होतं आणि एक आपण म्हणायचं त्याला अक्यूट रिनल फेलियर ARF मध्ये सर्व बाळ होते. बर, अॅक्यूट रिनल फेलियर म्हणजे ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा कुठला अवयव यामध्ये निकामी व्हायला सुरुवात? कशा प्रकारे हे अॅक्यूट रिनल फेलियर होतं? नेमकं काय घडतं त्यांच्या शरीरात? हे बघा, 90% बाळांमध्ये जर काही टॉक्सिन्स असले, टॉक्सिन कशाचे पण असू शकतं. जसे इथे आपल्याला डीप इन्क्वायरी मध्ये हे माहित पडलं की हे सर्व जे बाळ आले होते ते छिंदवाडावरूनच आले होते आणि सर्वांनी एक हे जे सिरप आहे हेच घेतली होती. त्यामुळे त्याच्यात असणारं जे सॉल्व्हेंट आहे ते घातक ठरलं होतं आणि त्यामुळे किडनी पूर्णपणे बंद झाली होती. अक्यूट रिनल फेलियर म्हणतो आपण, त्याच्यावर बाळ गेले होते. याचा शरीराचे जे हे सॉल्व्हेंट आहे ते दोघे किडनीवर पण त्रास करतो आणि डोक्याला पण त्रास करतो. त्यामुळे एन्केफेलायटिस झालं होतं आणि म्हणजे बाळाला पूर्णपणे शुद्धी नव्हती. दोन बाळांमध्ये जितके आमच्याकडे 7 बाळ आले होते त्यापैकी एक बाळ राहू नाही शकला. एका बाळाचं जीव गेलं. बाकीचे फक्त एक बाळ चांगलंपणे घरी गेलं आणि बाकीचे व्हेंटिलेटरवर आहे आणि काही बाळ जे आहे बहुतेक निघणार नाही, कारण की त्यांचं क्रिएटिनिन खूप जास्त वाढलं आहे आणि जे सेन्सोरियम आहे, शुद्धी आहे, ते पूर्णपणे येत नाही. पण हे याच्यामध्ये रिव्हर्सलचे काय चान्सेस काही असतात का? आपलं किती टॉक्सिन आहे त्याच्यावर माहित पडतं. जसं आपण आता बघितलं की त्यांना 48% जास्त होतं. हे खूप जास्त आहे. दुप्पट असलं तरी पण आपल्याला त्रास असते. पण आता 48% म्हणजे लहान बाळांची किडनी पूर्णपणे बंद झाली असं आहे. आणि जे आपण बघतो की नॉर्मल तसं आपण कधी पण सर्दी खोकल्यासाठी कफ सिरप घेऊ नये. कफ इज आर प्रोटेक्टिव्ह रिफ्लेक्स. त्यामुळे भरपूर जे आपण कंपनीवर बघतो 2 वर्षाच्या खाली कधी पण कफ सिरप दिलंच नाही पाहिजे, तिथे लिहिलेलं गेलं राहतं. पण ते आपण भरपूर ऑथरायझिंग लायसन्सिंग एजन्सी बघतात, त्यांनी ड्रॉप्स आणि हे तरी पण अलाउ केले, विच आयडियली शुड नॉट बी डन. कारण की जर ड्रॉप्स दिलं तर लहान बाळ घेणारच आणि मग त्यांनी अजून त्रास वाढते.
जर प्रोटेक्टिव्ह आहे, माझ्या घसात काही गेलं तर मी खोकलून बाहेर काढू शकतो. मी सिरप आणि कफ सप्रेसंट दिलं तर मी बाहेर काढण्याची शक्यता राहत नाही. अजून त्यांनी उलट निमोनिया होऊ शकते, अजून वाढते. तर ऍज सच कफ सिरप दिलंच नाही पाहिजे. जरी दिलं तर त्याची क्वांटिटी आणि क्वालिटी मेंटेन करणं, हे क्वांटिटी डॉक्टर बघू शकतात, पण क्वालिटी मेंटेन करणं हे लायसेन्सिंग अथॉरिटीज आणि गव्हर्नमेंटचा खूप मेजर रोल घेतो. जसं की आपण बघितलं, जे सिम्पल डायल्युएंट आहे ते प्रत्येक कप सिरप मध्ये बनण्यासाठी ते महत्वाचं असते. पण ज्याची ते इन्फिरियर क्वालिटी जाणं, परमिटेड लिमिट पेक्षा 48% जास्त राहणं, दिस इज नॉट एक्सेप्टेबल. हे एक हिशोबाने तर क्रिमिनल निग्लिजन्स आहे. अगदी याचं डॉक्टरांना अटक करणे जसं आता झालं ते फक्त लोकांना दाखवण्यासाठी आहे असं माझं मत आहे. कारण डॉक्टर फक्त तुम्हाला औषधी लिहिणार, औषध कसं बनते आणि ते कोणी देणार हे लायसेन्सिंग अथॉरिटी आहे. डॉक्टरनी स्वतःहून हे बनवलं नव्हतं. जसं आता झालं की एक कंपनी ज्याला गव्हर्नमेंटनी लायसन्स दिलं आहे, ते लायसेन्स्ड कंपनीचा आपण फक्त मॉलिक्यूल लिहिलंय, पण त्याचं काय बनलं आहे, कसं बनलं आहे ते अथॉरिटीजनी बघितलं पाहिजे. असं. ही जी मुलं आहेत ज्यांना आता त्रास होतोय, हा साधारण वयोगट किती आहे? हा यांचं वयोगट 6 महिन्यापासून 5 वर्षपर्यंत आहे. फक्त एक बाळक थोडंसं मोठा आहे, ते 8 वर्षाचं आहे. बाकीचे 6 months to 5 years. म्हणजे आता ह्या औषधामध्ये जेवढं हे टॉक्सिनचं प्रमाण आहे, समजा एखाद्या अडल्टने हे जर घेतलं, एखाद्या संपूर्ण वाढ झालेल्या मानवी शरीरामध्ये जर हे टॉक्सिन गेले तर त्याच्यावर कसे परिणाम होऊ शकतात? आपण जसं आता बघितलं की याची सेफ्टी दाखवण्यासाठी एक छिंदवाड्याच्या डॉक्टरांनी स्वतःहून ते सिरप घेतलं आणि तो स्वतःहून बेशुद्ध पडलं होतं. जेव्हा 70 ते 80 किलोचा एक काय म्हणायचं माणूस जेव्हा पडू शकतो, त्यांनी बेशुद्ध होऊ शकतो, तर तुम्ही अंदाजे लावू शकता की 10 किलोचं बाळ त्याला ते मिळालं तर काय होणार. जेव्हा 70-80 किलो म्हणजे त्या बाळापेक्षा एवढं मोठं माणूस जेव्हा बेशुद्ध पडू शकतो, म्हणजे या लहान बाळांवर तर अत्याचार आहे. आता या केसमध्ये मुलांच्या, तुम्ही जसं म्हणालात की मुलांच्या किडन्या खराब व्हायला लागलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये बऱ्याच प्रकरणामध्ये ते रिव्हर्स होऊ शकत नाहीये. ऑर्गन ट्रान्सप्लांट सारख्या गोष्टीमध्ये यात बाळांचा जीव वाचू शकतोय का? किती म्हणजे डायलिसिसने त्यांना आपल्याला जिवंत ठेवता येऊ शकतं का? किंवा काय म्हणजे नेमकं होणार काय याच्यामध्ये, की या सगळ्या पालकांनी फक्त हताश होऊन वाट बघत बसायची की आपलं बाळ अजून किती दिवस या वेदना सहन करणार? नाही, काही टॉक्सिन्स असतात जे वारंवार डायलिसिस केल्यानंतर कमी होऊन जातं आणि वी आर होपफुल की हेच किडनी आपल्याला आयुष्य चालवण्यासाठी 20% किडनीच भरपूर असते. 2 किडनी कधी कधी लागत नाही, एक किडनीचा ते पण 20%. सो वी आर काउंटिंग की जितकं डायलिसिस वारंवार करून त्यांनी बाहेर येऊ शकतं ते आपल्यासाठी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे. या केसमध्ये फक्त एक अजून त्रास आहे की हे न्यूरोटॉक्सिक पण आहे. न्यूरो म्हणजे डोक्यावर पण त्रास देतो, नेफ्रोटॉक्सिक तर आहेच. ज्या मुलांमध्ये डोक्याला त्रास झाला आहे, न्यूरोटॉक्सिसिटी ज्यांना झाला आहे, त्यांना बाहेर येणं आणि रेसिड्युअल डॅमेज म्हणजे आपण म्हणतो की जसं सीपीचे बाळ कसं राहतात की जिवंत आहे, व्हेजिटेटिव्ह स्टेट मध्ये आहे, पण त्यांना समज नाही, हे याची शक्यता पण खूप आहे. तर आपल्याला खूप गार्डेड करावं लागते. किडनी ट्रान्सप्लांट जसं आपण म्हणतो, किडनी ट्रान्सप्लांट इज अ व्हेरी कॉम्प्लेक्स प्रोसेस. एक सेम किडनी मिळणं, त्या वयोगटाची मिळणं आणि त्याचा HLA टायपिंग मिळणं ते शक्य राहत नाही. ते खूप डेंजर प्रोसेस आहे. आणि तरी पण आपल्याला जर भेटली तरी पण त्याचं जे प्रोसेस आहे ते खूप कॉम्प्लेक्स आहे. कधी कधी पूर्ण इम्युनिटी, शरीराची इम्युनिटी 0 करावा लागते. एवढं इझी प्रोसेस नाही. फर्स्ट डायलिसिस वरूनच किती आपण बाहेर काढू शकतो त्याचा प्रयत्न चालू आहे. आता ह्या प्रकरणामध्ये आता हे कोल्ड्रिफ्ट कप सिरप हे निमित्त झालं, पण असे अनेक औषधं असू शकतात की ज्याच्यामध्ये असे बॅन केलेले केमिकल्स वापरलेले असू शकतात. किती चान्सेस आहेत की डॉक्टरना याची माहिती असू शकते, किंवा म्हणजे आम्हाला जे माहिती आहे की MR तुमच्याकडे येतात, एखादं औषध डॉक्टर्सना सांगतात की हे आमचं ह्या कंपनीचं चांगलं औषध आहे, हे परमिट्स असतील त्याचे, आणि तुम्ही तुमच्या पेशंट्सवरती हे ट्राय करू शकता. डॉक्टर कुठल्या बेसिसवरती ती औषधं त्यांच्या पेशंट्सना देतात? त्यांच्याकडे त्यांचा काही साचा असतो का, हे औषध वापरायचं आणि हे नाही वापरायचं?
ऍब्सोल्युटली. हे जे आमचे वारंवार सीएमई चालले राहतात, त्याच्यात क्लिअर कट गाईडलाईन्स दिलेले राहतात की कोणाला कोणते ड्रग द्यायचे, कोणते नाही द्यायचे. कोणती नवीन कंपनी जरी आली तर त्यांनी किती क्वालिटी टेस्ट पास केलेले असते, त्याचा एक पुरवठा आम्हाला दिलं जातं, तेव्हाच केलं राहते. काय असते, जेव्हा पीएचसीज आणि लोअर एरियामध्ये जातो, काही सेल्फ प्रोक्लेम्ड डॉक्टर राहतात. एमबीबीएस राहत नाही, एमडी राहत नाही, पण स्वतःला डॉक्टर सोबत वर्क करून स्वतःला डॉक्टर म्हणून घेतात. त्यांना आता सांगितलं गेले की अरे बाबा यांचं काही साईड इफेक्ट नाही, ते त्यांच्यावर बिलीव्ह करतात. पण जेव्हा आपण बघतो आमची जे गव्हर्निंग बॉडी आहे नॅशनल मेडिकल काउन्सिल आणि महाराष्ट्राची महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल, आम्हाला सतत क्लिअर कट गाईडलाईन्स देतात. ते नवीन आलेले ड्रग्स सांगतात आणि वारंवार सीएमई कंटिन्युइंग मेडिकल एज्युकेशन होतात. त्याच्यावरच हे ठरल्या जातात की वेदर दिस ड्रग इज सेफ ऑर नॉट. बाळांमध्ये दिलं पाहिजे की नाही दिलं पाहिजे, मोठ्यांमध्ये दिलं पाहिजे की नाही. सब स्पेशालिटी म्हणजे जर लहान बाळ आहे तर लहान बाळात डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. कधी कधी स्लाइटेस्ट डोज मध्ये जर चेंज असलं तर लहान बाळांमध्ये त्याचा इफेक्ट खूप मोठा असतो. आणि क्वालिटी कसं बघणं हे फक्त गव्हर्नमेंटची माझं हात जोडून विनंती आहे की क्वालिटी कसं त्यांनी बघायचं याच्यावर लक्ष देणे. कारण की लहान बाळ आपलं फ्युचर पण आहे आणि त्यांना स्लाइटेस्ट चेंज, जेव्हा फक्त 2% वाढलं काही गोष्ट तर त्यांची जीव जाऊ शकते. बर, म्हणजे थोडक्यात एखादं नवं औषध ज्या वेळेला आपल्या समोर येतं की हे औषध बाजारात आलेलं आहे, त्यावेळेला तुमच्या समोर त्याचा सगळा केमिकल डेटा असतो की त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी वापरलेल्या आहेत, कुठलं सॉल्व्हंट वापरलेलं आहे, त्याचं प्रमाण किती, हे सगळं असतं तुमच्या समोर? येस, वेनेवर नवीन हे येतात मेडिसिन्स येतात, त्याचे बाजूला लिहिणं दॅट इज व्हेरी मच एसेन्शियल. म्हणजे गव्हर्नमेंट त्याचं रूल बनवलं आहे की त्याच्यात असलेलंच पाहिजे. त्यामुळे आपण कोणतं पण ड्रग दिलं आणि पुडीमध्ये ड्रग दिलं त्याच्यात भस्म असू शकते, ते नाही द्यायचं, तेच राहते. ब्रँडेड ड्रग्ज जे मिळतात ते आपल्याला घेणं महत्वाचं आहे. ओव्हर द काउंटर, आता काही ठिकाणी असं असतो की मला डोकं दुखत आहे आणि आपण फार्मसीला डायरेक्ट जातो आणि फार्मसीला स्वतःहून घेऊन घेतो, सेल्फ मेडिकेट करतो. ओव्हर द काउंटर ड्रग्ज, ओटीसी ड्रग्ज म्हणतो, त्याच्यावर काही रिस्ट्रिक्शन्स नाही, त्याच्यावर काही थांब नाही. त्यांनी सेल्फ मेडिकेट करून भरपूर लहान नाही तर मोठे बाळ पण आणि मोठे लोक पण स्वतःची किडनी खराब करून टाकतात, लिव्हर खराब करून टाकतात. त्यामुळे ओव्हर द काउंटर नाही, तुम्हाला काय त्रास आहे ते डॉक्टर तुम्हाला बघू शकतो. आता या ठिकाणी मध्ये जसं आपण एक सेल्फ कॅल्क्युलेटेड डोस दिलं होतं बाळांमध्ये, पण त्याच्यात काय झालं होतं की जे सॉल्व्हेंट होतं दॅट वॉज व्हेरी रॉंग, त्याची क्वालिटी चेक नाही केली. त्यामुळे कंपनीला आपण धरलं पाहिजे की असं कसं क्वालिटी चेक नाही झाली, असं कसं ते मार्केटमध्ये आलं, असं कसं ते त्यांना एवढे ठिकाणी जाऊ शकलं. दिस इज व्हॉट आपण बघितलं पाहिजे असं माझं मत. तुम्ही कंपनीचं नाव सांगितलं, आम्ही कंपनीचा काही डेटा तपासायचा प्रयत्न केला तर श्रीसन फार्मास्युटिकल्स नावाची एक कंपनी आहे जी सपोजेडली चेन्नईमध्ये तिचं हेडक्वार्टर आहे. कोणीतरी रंगनाथन म्हणून माणूस त्याचा डिरेक्टर आहे आणि कंपनी मिनिस्ट्री ऑफ कंपनी कॉर्पोरेट अफेअर्स त्याच्यावरती त्याचे जे डिटेल्स आहेत त्याच्यामध्ये 2009 नंतर या कंपनीची एजीएम झालेली नाही आहे, 2009 नंतर या कंपनीच्या बॅलन्स शीट अपडेटेड नाही आहेत. त्यानंतर या कंपनीमध्ये जवळपास 1 ते 1.5 कोटीचा तरीही या कंपनीचा टर्नओव्हर आहे. ही कंपनी कुठेही स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड नाहीये. अशा कंपनीकडनं बनलेले पण मार्केटमध्ये औषधं येतात, हे डेंजरस नाहीये का? म्हणजे एक डॉक्टर म्हणून तुम्ही काय सांगाल? ऍब्सोल्युटली, हे एवढं डेंजरस आहे की फायनान्शियल ऍस्पेक्ट येस गव्हर्नमेंट पूर्ण त्याचं केअर घेणार, पण हे बघा की हे कंपनी वारंवार चालत आहे, त्याचं क्वालिटी चेक म्हणजे आपले एफडीए इन्स्पेक्टर्स आणि रेग्युलेटरी अथॉरिटीज कधी गेले नाही का? जे रॅन्डम चेक्स असतात ते कंपनीचा असो किंवा जे रिटेल आउटलेटमध्ये राहतो, डायल्युएंटचा म्हणा किंवा काही पण प्रोडक्टचा म्हणा, त्याची आतापर्यंत कधी झाली नाही का? 2009 पासून आज 2025 झालं, एकदा पण टेस्ट झाली नाही. जसं आपण गाड्याचं हे म्हणतात पेट्रोल चेंज करतात, पेट्रोल म्हणजे ऑइल चेंज करतो, तर याचा जे मशिनरी आहे त्याच्यात काही चेंज का नाही केलं? याचं वारंवार सर्व्हिसिंग झाली की नाही झाली? जे मशिनरी आहे जिथून रॉ प्रोडक्ट्स घेतात त्याचं काही आपल्याकडे नोंद आहे का? जेव्हा बेसिक क्वेश्चन्सला कोणी उत्तर देऊ शकत नाही तर हे
कंपनीज चालू कशा शकत आणि त्याला आपण बॅन का नाही करत, हे माझा प्रश्न उलट गव्हर्नमेंटशी राहणार की काहीतरी सिरियसनेस हेल्थला तरी दिलं पाहिजे. नाही अगदी. आता ह्याच्यानंतर ह्याची दुसरी बाजू अशी युजर एंडने, म्हणजे आमच्यासारखे माणूस, आमच्यासारखी माणसं जे पेरेंट्स आहेत, आमच्या मुलांना ज्या वेळेला खोकला होणार त्यावेळेला आम्ही 100दा विचार करू की कफ सिरप द्यायचं आहे का, किंवा पीडियाट्रिशियन सुद्धा कफ सिरप देईल तर ते आम्ही देऊ का, हे 100 प्रश्न या घटनेनंतर तरी आमच्या मनामध्ये उपस्थित राहणार आहेत. त्याबद्दल तुमच्या एक पीडियाट्रिशियन म्हणून काय गाईडलाईन्स असतील? माझं प्रत्येक स्टेज फर्म स्टँड आहे, कधी पण कफ सिरप द्यायचं नाही. कफ आपला प्रोटेक्टिव्ह रिफ्लेक्स आहे. कफनी जे आतमधलं घाण गोष्ट आहे ते बाहेर निघतो. जर काही आतमध्ये जात आहे ते बाहेर निघणं मीन्स दॅट इज अ प्रोटेक्टिव्ह रिफ्लेक्स. जर मला कोणी वाचवत आहे आणि मी त्यालाच थांबवणार तर माझी प्रकृती अजून वाईट होणार. कफ सिरप ऍज सच कधी द्यायचं नाही. जर कधी गरज पडली, काही आपण कोणाला देतो तर आपल्याला ऑफ लेबल यूज आहे की ऑन लेबल यूज आहे. ऑफ लेबल म्हणजे त्याचा एक ऍडिशनल इफेक्ट आहे की कफ सप्रेस होऊन जातं. तसं द्यायचं आहे की रिअली निडेड आहे ते बघायचं. कफ सिरप ऍज सच कधी द्यायचं नाही, हे माझं फर्म से आहे. बरं, यामध्ये बरेचदा असं असतं की काही लहान मुलांना खरोखरच त्यांना त्या खोकल्याचा त्रास होत असतो, जसं खोकताना काळे निळे होणं, किंवा बरेचदा असं होतं की जेवल्यानंतर त्यांना खोकला येतो आणि त्याच्यामध्ये ठसका लागतो आणि मुलं जेवलेलं सगळंच्या सगळं ओकून टाकतात, तर त्याच्यामध्ये त्या मुलांचं वजन कमी होणं, असे सगळे प्रकार असतात. तर त्या प्रकरणामध्ये ज्या वेळेला डॉक्टरांकडे सल्ला घेतला जातो तर डॉक्टर आय गेस त्याच्यामध्ये ॲम्ब्रॉक्झॉल वगैरे सारखी काही औषधं प्रिस्क्राईब करत असतात. तर तुम्ही जो सांगताय प्रोटेक्टिव्ह रिफ्लेक्स असतो खोकला हा, तर या औषधांमुळे तो प्रोटेक्टिव्ह रिफ्लेक्स हा सप्रेस होत असतो की काय? ऑब्व्हियसली हे बघा, प्रत्येक खोकलं इज नॉट गुड अँड प्रत्येक खोकला इज नॉट बॅड. काय जेव्हा पण आपल्याला खोकला आहे, होऊ शकते नॉर्मल व्हायरल इन्फेक्शनमुळे खोकला आहे. व्हायरलचं स्पॅन जे आहे ते युजली 7 to 10 days राहतो आणि त्याच्यात अँटीबायोटिक घेणं दॅट वुड बी डेलिटेरियस. म्हणजे अँटीबायोटिक रेझिस्टन्स, मला व्हायरल फिवर आहे, मी अँटीबायोटिक बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट काही पण औषधी घेतलं तर ते काम कुठे करणार? इट वुड नॉट वर्क. तेव्हा जेव्हा आपल्याला सतत त्याचा त्रास राहते, म्हणजे अँटीबायोटिक घेतलं तर पुढे जाऊन अँटीबायोटिक रेझिस्टन्स होतो. आपण आता उदाहरण दिलं की बाळ जेवण करत आहे आणि त्याला ठचकं बसलं आणि उलटी केली, तर हेच मी म्हणत आहे की इट इज अ प्रोटेक्टिव्ह रिफ्लेक्स. जे बाळ जेवत होता ते आपल्या घसात गेलं, त्यामुळे त्यांनी बाळनी उलटी काढून त्याला स्वतःला वाचवला की निमोनिया नाही गेलं, फुफ्फुसमध्ये नाही गेलं, ते स्वतःला सेव्ह केलं. आणि जर तेच उलट झालं, मी कफ सप्रेसेंट दिलं तर ते आतमध्ये जाऊन खोकलून बाहेर निघायला पाहिजे, ते छातीत जाऊन बसतो आणि उलट निमोनिया बनतो. कफ सिरप आणि कफ सप्रेसेंट नाही द्यायचं. तर आपल्याला खोकला दमाचा आहे, दमा एकदम वेगळी गोष्ट झाली. त्याच्यात आपल्याला वाफ पण द्यावं लागते. त्याच्यात ब्रॉन्कोडायलेटर म्हणजे श्वासवाहिका जे सैगी होऊन जातात त्याला मोठं करण्यासाठी जे औषधी राहतात ते दिलं जाते. दॅट we commonly term it as a cough suppressant, but ते ब्रॉन्कोडायलेटर असतो. लिबोसॅल्ब्युटामॉल म्हणा किंवा जे आपण रुटीनली भरतो टर्बिटलिन, कॉफनेल टी वगैरे जे राहतात, सो दॅट इज प्रोटेक्टिव्ह. पण जर आपण सतत असं औषधी दिलं जे आपलं कफ थांबवतो, दे आर व्हेरी डेलिटेरियस अँड शुड नॉट बी गिव्हन. बर, कुठल्या केसमध्ये, म्हणजे लहान मुलांना, म्हणजे मी आता हे जे युजर्स आहेत, जे पेरेंट्स आहेत, त्यांना साक्षर करण्याच्या दृष्टीने मी काही प्रश्न विचारते. जे पेरेंट्स आहेत त्यांनी अशा बाबतीत कुठली काळजी घेतली पाहिजे? म्हणजे तुम्ही जसं म्हणालात की आता तुमच्यासारखे एक्सपर्ट हे मोठ्या शहरांमध्ये दिसतील आम्हाला, पण छोट्या छोट्या गावांमध्ये छोटे छोटे क्लिनिक्स असतात, तिथले डॉक्टर्स, म्हणजे बऱ्याच गावांमध्ये खूप चांगले डॉक्टर्स आहेत पण बऱ्याच गावांमध्ये काही बनावट डॉक्टर्स बसलेले असतात. तर तिथल्या पालकांनी काळजी काय घ्यावी? कारण असं असतं की मूल आजारी पडलंय, त्याचा त्रास बघवत नाहीये, आई वडील साहजिक त्याला दवाखान्यात डॉक्टरकडे घेऊन जातात. तर त्या आई वडिलांनी कुठल्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत? आपल्याला डिफरन्शिएट करता आला पाहिजे की हे नॉर्मल व्हायरल फिवर आहे, व्हायरल कफ आहे की बॅक्टेरियल आहे, हे कसं माहित पडणार? व्हायरल आहे तर बाळ नॉर्मली जेवतो, नॉर्मल जेवताना त्रास होत नाही, मध्ये मध्ये थोडासा असं खोकला येतो आणि थांबतो.
जर बाळाची फीड नॉर्मल आहे, ऍक्टिव्हिटी चांगली आहे, जरी थोडं कफ आहे तर त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. फर्स्ट आपल्याला जास्तीत जास्त असलं तर हाफ घ्यायची, दॅट इज बेस्ट. कारण की त्यामध्ये असणारं जे प्रमाण आहे औषधीचा ते 100 आहे सिरप पेक्षा, तर त्याची टॉक्सिसिटी 90% होत नाही. जर काही बॅक्टेरियल आहेत, खूप जास्त ताप आहे, मला खूप जास्त खोकलत आहे आणि मी नॉर्मल जेवत नाही, त्यावेळी आपल्याला कधी कधी इंजेक्टेबल अँटीबायोटिक्स द्यावं लागते, त्यावेळी कधी कधी आपल्याला मास्क द्यावं लागते, ऑक्सिजन द्यावं लागते, नीड्स ऍडमिशन. सिरप तरी पण कफ सप्रेस करणं इज नॉट एन आन्सर. ब्रॉन्कोडायलेटर म्हणजे दमासारखं खासा आहे, खोकला आहे का, आणि त्याच्यासाठी काय औषधी द्यायचं ते आपल्याला बघा. परदेशामध्ये म्हणजे जपानसारखा देश असेल, अमेरिकेसारखा देश असेल, इकडे लहान मुलांना कधी औषधं द्यायची किंवा कधी त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करायचं, ऍडमिट कधी करायचं, याचे गाईडलाईन्स आहेत. भारतात असे गाईडलाईन्स आहेत का? येस, भारतात आपल्या ठिकाणी IAP, इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक नावाची संस्था आहे, जे प्रत्येक पीडियाट्रिशियन, आमच्यासारखे 50,000 पीडियाट्रिशियन्स आहेत, त्यांना गाईड करतात आणि ते गाईडलाईन्स अवेलेबल आहे. त्यांनाच बघून SOP म्हणतात, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर, प्रत्येक बाळांमध्ये कधी इंटरव्हीन करायचं, कधी औषधी द्यायचं, कोणत्या प्रकारचे औषध द्यायचं ते दिलेलं राहते. तर जर आपण ते फॉलो केलं आणि जसं आता पीडियाट्रिक्सचं म्हणू शकतो, प्रत्येक फील्डचं, जसे डायबिटीसचं आहे तर त्यांचं राहते, जसं पीडियाट्रिक्सचं, आता हे गोष्ट पीडियाट्रिक्सची आहे. जर आपण पीडियाट्रिशियन कडे गेलो तर दॅट पीडियाट्रिशियन वुड बी अपडेटेड, त्यांना रिसेंट गाईडलाईन्स आणि रिसेंट हे माहीत राहतात. त्यामुळे असणारी जे नवीन औषधी आली, नवीन प्रक्रिया आहेत ज्यांनी आपल्याला ट्रीट करायचंय ते पण माहीत राहतात. तर जवळपास जवळचे पीडियाट्रिशियन म्हणजे बाळ रोग तज्ञाकडे गेलो तर दॅट वुड बी लाईफ सेव्हिंग. 1-2 दिवस आपण बघू शकतो की कसं आपल्याला बाळ प्रतिसाद देत आहे. जर आपल्याला दिसत आहे की काही बाळ इम्प्रूव्ह होतच नाही, तर आपल्याला जवळचे पीडियाट्रिशियन आणि जवळचं टर्शरी केअर सेंटरला गेलेलं बरं असतं. कारण की लहान बाळांमध्ये काही पण अफेक्ट 10 पटांनी होतो. श्वासवाहिकाचा जे त्रास असते ते 10 पटांनी राहते. ताप असो ते पण सडन वाढतो, कारण की 10 किलोचा बाळ आणि 70 किलोचा माणूस त्याच्यामध्ये फरक खूप जास्त असते, ते रेशिओ खूप चेंज होऊन जातो. डॉक्टर बानाईत, खूप खूप धन्यवाद. आपण आम्हाला इतकं सुंदर मार्गदर्शन केलं त्याबद्दल, आणि आम्ही प्रार्थना करू की ज्या मुलांवरती तुमच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू आहेत त्या सगळ्या मुलांना लवकरात लवकर बरं वाटू दे. खूप खूप धन्यवाद. आणि याच चर्चेमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा पुढारी न्यूज.